नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहे सगळे लोक? बरे आहेत ना? चला आज आपण बनवूया मेंदू वडा, सांबार और चटणी. ठीक आहे, तर चला बनवूया. आता हे डाळ आपण धुवून घेऊया आणि शिजवून घेऊया आपण हे. ठीक आहे, मीठ आणि हळद टाकून ही डाळ शिजवून घेऊया. चला आता हे आहे बघा डाळ. तर ह्या डाळीमध्ये आपण हळद टाकूया आणि मीठ टाकूया आणि हे आपण हे मीठ टाकूया. आता याला बंद करूया आणि शिटी मारून घेऊया. त्यात टमाटे पण टाकायचे. तर मी आता ह्याच्यामध्ये चॉकमध्ये टाकेन एकदम. ठीक आहे, ही आहे उडदाची डाळ. आता हे आपण पिसून घेऊया. थोडं थोडं पिसून या. अजिबात पाणी कसलंच नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि ह्या 2-3 मिरच्या आहेत टाकूया आपण आणि ह्याने आता पिसून घेऊया एकदम. ठीक आहे, चला चला तर हे आपण काढून घेऊया. हे बघा, हे आहे डाळ पिसलेली एकदम. ठीक आहे, आता हे पण आहे ना डाळ आपण ह्यात टाकूया परत. हे बघा, आता हे आपल्या ह्या मिरच्या पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा पिसूया पहिल्यासारखं असं पिसायचं. ठीक आहे, चला आता हे पण झालं आपलं हे सगळं. आता हे आपलं एक जीव झालेला आहे डाळीचा. तर यातली सगळी डाळ काढूया आपण. ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जिरं टाकायचे. अख्खं जिरं आहे, हे बघू शकता. हे जिरं आहे. त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर आहे, थोडीशी टाकली. त्याच्यानंतर हे कोथिंबीर टाकायची. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं एकदम नकळत आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. हे सोडा टाकते मी. त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्याला हे मीठ टाकते बघा थोडंसं मी. ठीक आहे, आणि ह्याच्या पण आपल्याला हे आता हे मी कढीपत्ता कापलेला आहे हे पण टाकते. थोडंसं तेल टाकते हे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे सगळं मी कालवते. त्याचा एक मी जीव तयार करते एकदम. हे बघू शकता. हे बघा, आता चटणी बनवली. तर मी चटणी नाही बनवली, वहिनीने चटणी बनवली. तर ते तुम्हाला चटणीमध्ये सांगते काय काय टाकले ते. ठीक आहे, हे बघा, हे मस्तपैकी एकदम मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण टाकून बघायचं याच्यामध्ये काय आहे काय कमी आहे. ठीक आहे, आणि आता आपण सांबार बनवायला चालू करूया. सांबार बनलं की लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि लगेच तळून घ्यायचं एकदम. हे बघा, तो पण हे पण पीठ मुलतंय चांगलं एकदम. ठीक आहे, तर आता ह्याला बघूया आपण चाकून बघूया की काय कमी आहे तिथं. ठीक आहे, हां ठीक आहे, सगळं बरोबर आहे. ठीक आहे, चला चला तर झाकून ठेवूया 10-15 मिनटं. तोपर्यंत आपण हे कांदे कापून घेऊया लांब लांब एकदम कापायचं एकदम. ठीक आहे, हे बघा असं कापून सगळं कांदा कापून घेते. चला बघा, आता हे मी टमाटर कापले, कांदा कापलाय, हे मिरच्या आहेत आणि वांगी टाकते आता आपल्याला. आणि हे भोपळा, सांबार भोपळा. तर आपल्याला आहे ना शेंगबिंग काही टाकायचं नाही, कारण शेंगनी ॲलर्जी आहे दादाला. जे आहे ते टाकूया आपण आणि सांबार बनवूया. ठीक आहे, चला आता आपण शॉक बनवूया. डाळ तर शिजवून घेतली मी आलं. आणि हे इमलीचं पाणी आहे, हे गरम पाणीमध्ये मी इमली भिजाय घातली होती. ठीक आहे, चला चला असे कपड्याने पुसून घेऊया जे कढाई. आता आपण ह्या कढाईमध्ये थोडंसं तेल टाकूया. थोडंसं तेल टाकूया. आता तेल चांगलं गरम होऊन द्या. आता हे आपल्या ह्याच्यावर राई टाकायचे आहे. हे राई चांगलं फुटायला पाहिजे फटफट एकदम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे आता आपल्याला कढीपत्ता टाकते. त्याच्यानंतर हे कांदा टाकते. कांदा चांगला फ्राय करून घेऊया. तर ते मिरच्या टाकूया आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये सांबारसाठी. तुम्ही लांबक्या पण टाकू शकता, गोड पण टाकू शकता तुमच्या वाघे. त्याच्यानंतर आपलं हे भाज्या आहेत, धुवून घेतलेल्या आहेत भाज्या. ह्या त्या भाज्या बघू शकता. तुम्हाला जर टाकायचं तुम्ही भेंडी टाकू शकता, लांबटी शेंग टाकू शकता. आणि ह्याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं चांगलं. आता तुम्ही डाळीमध्ये पण शिजवू शकता, पण डाळीमध्ये शिजल्यानंतर सगळा गाळ होतो. तर हे आपल्याला जास्त गाळ नाही पाहिजे, दिसाय पण छान
पाहिजे छान एकदम. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचे. ह्या भाज्या पण इथं शिजवायच्या. तर मी कमी टाकते हळद, कारण आपण डाळीमध्ये टाकलेलं आहे. आता आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे, तर ह्या भाज्यामध्ये किंचित टाकते, कारण कसं आहे माहिती आहे का, खारा नाही व्हायला पाहिजे. आपण पुन्हा एकदा टाकू शकतो. एकदा टमाटर नाही टाकायचं. थोडीशी भाजी शिजून घेतल्यानंतर ही टमाटर कापलेलं टाकायचं, पण आताच नाही टाकायचं, तर खट्ट्याने आहे ना भाज्या शिजत नाहीत. तर हे अर्ध शिजल्यानंतर आपण टमाटर टाकू शकतो एकदम. ठीक आहे. त्याला झाकून ठेवायचंय. आता हे आपल्याला झाकून ठेवायचंय एक 10 मिनिटं एकदम स्लोवर एकदम. चला आता हे खोलून बघूया आपण. तर हे बघा खूप छान झाले. हे बघा अशी भाजी शिजलेली आहे अगदी जरा. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे, पण टमाटर नाही टाकत मी हा सांबार मसाला टाकते. थोडासा 1 चमचाभर असणार ते टाकते. हा सांबार मसाला पहिला टाकते. बघू शकता तुम्ही जरा. त्याच्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकते जरा. हे लाल मिरची पावडर आहे थोडीशी, जास्त नाही टाकत मी, तिखट नाही व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर हे असं आपण हलवून घेऊया एकदा. आता हे आपल्याला टमाटर टाकायचं. हे टमाटर बघा खुशबू आली. तर मीठ थोडंसं कमी टाकलंय, कारण डाळीमध्ये मीठ टाकले आपण. हे बघा आता हे आपण थोडंसं आता ह्याला पण अजून झाकून ठेवायचं. टमाटर थोडंसं गळायला पाहिजे. आता हे चिंचेचं पाणी काढलंय मी, हे नंतर टाकूया. आता हे डाळ खोलून बघूया आपण, डाळ शिजली का पण बघूया. आता हे आपल्याला हलवायची डाळ. बघा डाळ चांगली शिजलेली आहे. त्या डाळीला असं घाटवायची, असं करायचं. बघा मस्त एकदम मऊ शिजलेली आहे. बघू शकता एकदम. आता हे पातळ थोडंसं करायचं आपल्याला. आता हे थोडंसं पाणी टाकते. हे बघू शकता तुम्ही. डाळ पातळ पाहिजे, आमचं सांबार पातळ पाहिजे. तर ठीक आहे. चला आता बघूया. आता हे मी खोलून बघते. बघा चला हे मस्त खोललेलं आहे. आणि हे मस्त बघा बघा ताई मसाला हे झालेलं आहे मसाला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची. ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी ह्याचं टाकते मी जरा. आणि आता ह्याच्यामध्ये हे डाळीचं पाणी सुद्धा टाकून देते मी. हे लांब घेते जरा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे डाळीचं पाणी टाकायचं आहे. हे बघा आता हे आपला सांबार झालेला आहे. तर त्याला आपण चाकून बघूया की काय कमी आहे काय नाही एकदम. ठीक आहे. हे बघू शकता. बस असं गार अजून पातळ पाहिजे, अजून टाकूया. आता मी हे चाकून बघते याच्यामध्ये काय कमी आहे काय नाही. गॅस फास्ट करते आता मी. बघा चिकन आहे थोडंसं मीठ टाकायला लागलं. इमलीचं पाणी टाकते जरा. हे पण इमलीचं पाणी आहे. हे सगळं टाकून देते मी. खट्टा मट्टा चांगला आहे. त्याच्यामध्ये गुळ टाकायचे आपल्याला. गुळ. ठीक आहे. तर आपण गुळ टाकूया. हे आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता ह्याला उकळी आणायची या. आणि हे बघा बघू शकता तुम्ही सांबार. झटकीपट रेसिपी आहे. दादाची म्हणजे माझी वहिनी ते सुद्धा सांबार बघते, त्यांना पण शिकायचं आहे. तर हे बघा आपलं सांबार. तर ह्याला आहे ना उकळी आणून द्यायची आहे. तर कदाचित त्याला मीठ कमी असणार अजून मला वाटते. बघत आहे मीठ कमी एकदम. आता ह्याच्यामध्ये आपला गुळ टाकायचा आहे. खट्टा मट्टा एकदम. गुळ टाकलं तर अजून छान लागत. नाही वाटत तिखट नाही झालं. मीठ कमी नाही वाटत. नाही ठीक आहे ना. अच्छा हे थोडंसं मी गुळ टाकते, थोडंसं टाकते एकदम. आणि याला उकळी पण देते. आणि आता आपण तेल गरम करायला ठेवूया एकदम. ठीक आहे. आता मी ह्या साईडला मी हा गॅस ठेवलेला आहे. आणि ह्याला आता उकळी देते. आणि दुसऱ्या साईडला आपण आहे ना आता मेंदूवडा तळणार आहे. आणि आपण चटणी बनवली आहे वहिनीने, तर ती चटणी दाखवायला मी विसरले. आणि तेव्हा मी काहीतरी दुसरं काम करतो तेव्हा वहिनीने चटणी बनवलेली आहे. ठीक आहे. तर आता हे बघा चालले हे सांबार. मी बनवते बिर्याणी भाकरी सुक्कं. आता हे बघा हे डाळीचं आहे. हे डाळीचं बॅटर आहे. मी मस्तपैकी एकदा हे केलेलं आहे. तर आता ह्याला आपण तळून घेऊया. आता वहिनी पण बिर्याणी बनवते म्हणतात. तर वहिनीच्या हातची आपण दिशा रेसिपी दाखवूया. आज गुरुवार आहे. गुरुवारचं मी वशात बिशात बनवत नाही आणि खात पण नाही. तर सगळं आज सगळं व्हेज चाललं आहे घरात. ठीक आहे. तर आता हे तेल गरम करायला ठेवूया. चला हे तेल आपलं गरम करायला ठेवलं आहे बघा. तर बघू शकता तुम्ही
झटकीपट एकदम आपला मेंदूवडा एकदम. आता आपलं हे तेल गरम झालं का नाही झालं माहीत नाही, तर एक टाकून बघूया आपण. चला, होत आले गरम तेल, होत आले. तर असंच आपल्याला सगळं बनवायचं, छोटे छोटे बनवून टाकते एकदम. अजून थोडंसं तेल चांगलं गरम होऊन द्या एकदम. ठीक आहे. चला, हे असं बघायला गेलं तर आता हे झालेलं आहे गरम. तर मी हे ना असे मेंदूवाला तळून घेते एकदम. मी पहिला टाकून बघितलेला, तर आता आपल्याला पटपट 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 सोडायचं आहे. तर हे आपल्याला असं घ्यायचं बघा, असं हातावर घ्यायचं, असं हातावर घ्यायचं आणि असं याला असं होल पाडायचं. असं हे असं करून असं सोडून द्यायचं एकदम. तिला शिकायचं पण ती आली नाही अजून आतमध्ये. हे असं बघा, हे असं हातावर घ्यायचं, त्याला असं गोल टाकायचं, असं करायचं. हे बघा असं एकदम. एक प्लेट तयार करता येईल. हे बघा चालेल ना हे हां, असं? एक प्लेट तयार कर. हे बघा, हे असं सगळं म्हणून मी तळून घेते एकदम. ठीक आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला हे बघा. असं हातावर घ्यायचं, हाताला पाणी लावायचं, त्यानंतर असं होल करायचं, असं होल करायचं, त्यानंतर असं करायचं आणि असं सोडायचं एकदम. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण असं तळा, मस्तपैकी खावा आणि छान छान रेसिपी तुम्हाला दाखवते असेच एकदम. हे बघा, हे बघा, झटकीपट एकदम आपलं झालेलं आहे. आता आपण प्लेट बनवूया आणि हे असं छान छान वरे काढूया एकदम. ठीक आहे. चला, आता हे आपण काढूया. हे झालेलं आहे आपला मेंदूवडा तयार बघा. हे बघा असं काढूया. आता हे आपल्या वहिनी ताट सजवणार आणि ते तुम्हाला मी दाखवते. कसं वाटते झटकीपट बघा. मेंदूवडे आहेत ना मस्तपैकी झटझली. या बनवत होता. आता हे तुम्हाला दाखवते. आता मी हाताला असं मी पाणी लावते, असं बघा मी दाखवते. आणि हे असं 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 गोल गोल करायचं, असं 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 गोल गोल करायचं. त्याच्यानंतर असं एक होल गिरायचं, असं एक होल गिरवायचं आणि हे होल गिरल्यानंतर त्याच्यामध्ये असं तेल फक्त सोडायचं एकदम. हे बघा असं पण असं हे लाडू बनवायचं एक हाताने. थांबा, हे बघा. आता मी छोटे छोटे बनवते, मोठे मोठे नाही बनवत. आणि डाळीमध्ये कधी बी पिसताना पाणी नाही टाकायचं. हे बघू शकता एकदम. तर आजचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता हे वहिनीने ताट सजवले, एक आणत आहे. हे बघा वहिनी, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, खूप छान. बघा, तुम्हाला पण खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, खाऊ शकता. आता वहिनीला मी दाखवू नाही शकत कारण की दादाला विचारलं नाही मी, पण नक्कीच मी वहिनीला दाखवेन एकदम. बघा, वा व्हेरी नाईस, एमी एमी, मुंबईची राणी. चला जा घेऊन डोळे या. बघूनच असं मस्त crispy घेऊन जाऊ. हा जावा देऊन या आता त्यांना. हे बघा, आता हे आपल्याला असं तळायचं सगळं. सांबार बिंबार सगळं झालेलं आहे. हे बघू शकता एकदम. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, मस्त झालेले आहेत. वाव. आणि मी खरं बघायला तर मी सगळं विसरली होती, पण खरंच मी मनापासून मी बनवायला चालू केले. तर मी सगळं असं वाटतं की मी सगळं आठवण येईन मला सगळं दमादमाने. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला हा आजची रेसिपी कशी वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि असं छान छान तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम मस्तपैकी झटकीपट, नाही झटकीपट. चला, बाय बाय सगळ्यांना. परत भेटूया नवीन रेसिपीमध्ये. ठीक आहे. बाय, लव यू. आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करा. खूप छान वाटतं तुमच्या कमेंट बघून एकदम. लव यू, बाय.